अतिशय महत्त्वाची बातमी आहे। प्रशांत कोरटकरनं अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे आणि त्याच्या अटकपूर्व जामिनावरती आज तातडीनं सुनावणी होणार आहे। प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर कोर्टानं फेटाळलेला आहे। कोल्हापूर कोर्टाच्या निर्णयाला कोरटकरनं मुंबई हायकोर्टात आव्हान सुद्धा दिलंय आणि त्यावरच शिवरायांचा अपमान केल्याचा आरोप जो आहे याच प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। यात अतिशय महत्त्वाची बातमी आहे। प्रशांत कोरटकरनं अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे आणि त्याच्या अटकपूर्व जामिनावरती आज तातडीनं सुनावणी होणार आहे। प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर कोर्टानं फेटाळलेला आहे। कोल्हापूर कोर्टाच्या निर्णयाला कोरटकरनं मुंबई हायकोर्टात आव्हान सुद्धा दिलंय आणि त्यावरच शिवरायांचा अपमान केल्याचा आरोप जो आहे याच प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।